बन्सल क्लासेस, डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करा बन्सल क्लासेस सोबत. होय, 40 वर्षांपासून रेकॉर्ड ब्रेक निकाल देणारे भारतातील एकमेव कोचिंग क्लासेस म्हणजे बन्सल क्लासेस. आता आपल्या बारामतीत सलग 5 वेळा ऑल इंडिया रँक मध्ये प्रथम क्रमांक, सलग 6 वेळा ऑल इंडिया रँक मध्ये द्वितीय क्रमांक घेणारे राजस्थानचे सुप्रसिद्ध बन्सल क्लासेस आता बारामतीत. राजस्थान कोटा येथील तज्ञ शिक्षक, डेली पेपर प्रॅक्टिस व आठवड्याला चाचणी परीक्षा, बाहेरगावच्या मुलामुलींना स्वतंत्र हॉस्टेलची सोय, 5वी ते 10वी फाउंडेशन क्लासेस. आमचा पत्ता दुसरा मजला, मोथा पॅराडाईज, सिटी इन चौक, सूर्यनगरी. फोन नंबर 9209 74 04 94. एक वेळ अवश्य भेट द्या बन्सल क्लासेस. काय खाऊन नट टाईट केल्यात काय माहिती. अरे का पाना पडतोय काय? अरे ती खोलत्यात का बक्की, खोलत्यात का बघ की माझी. बघ बर ताकदला. घरचं खावं लागतं त्याला. डाब्यावर जाऊन जाऊन तू झाला ही. आता डाब्यात काय आल्यात मग काय तर अमोल, डाब्याचा विषय नाही, ह्याला एअर कॉम्प्रेसरची गण लागते. कॉम्प्रेसर आणावं लागलं आपल्याला. हे गाण्याचं काय नाही, गाणं भिनतो इकडे तिकडे ह्याच्या त्याच्या माग. इथं गॅरेजवर लक्ष आहे का गाण्याचं? काय होतंय दानाला का दाब? अरे मला म्हणतोय डाब्यावर खातो. कसं आहे का खोललं होतं का नव्हतं? ही नळ नळ भोगायची काम आहेत लागा. नळ अरे आताडी जाम झाली सकाळपासून माझी खोलून. लागा लागा लय अवघड काम आहे हे. मी तुला काय म्हटलं, ही कॉम्प्रेसरशिवाय काम नाही, एअरगनशिवाय ह्याचं कामच नाही. बरं आता ह्याला काय पर्याय करावंच लागेल ना काहीतरी. पण ही नट खोलायची मशीन बी घ्यावं लागेल त्यासाठी. मग अरे नट खोलायची मशीन, एअरगन, कॉम्प्रेसर सगळं घ्यावं लागेल. हे इतका लोड वाढतोय ना ह्या हाताने खोलायचं म्हटल्यावर. सकाळपासून 2 गाड्या माघारी गेल्या. ही 2 तासाचं काम ह्याला 6 तास काम करावं लागतं. नाही नुकसानीचं काम आहे बरं का. मग काय मशीन असली की काना काना खोलत्यात नट. आता काय करू, तू बी बोल आणि मी बी बोलतो. गाणं आला का नाही गाण्याला सांग. येऊन दे की मग बोलतो मी बी. कामच होणार नाही त्याशिवाय म्हणावं. ही लय मोठं नुकसान आहे आपलं. बरं बरं चालतंय चालतंय. आता ही किती त्रास करायचा आहे. या तुमचीच कमी होती. महाराज आलं बघा. कर बाबा, करा करा काम आहे मग करा. नका नुसतं तोंडाकडे बघू. थांब जरा, देवाची पूजा पूजा करू दे. अख्खा आयुष्य खोलण्यातच चाललंय या. काय का तो बी माणूस आहे या. काय रे नाही का नु लागल लागा पाया बेला नीट खोल की. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजय मारुतुल्यो एकदम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं महादर्शनवानृतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. किती वेळा तरी सांगितलं की आलेल्या पहिली गॅरेजची पूजा करत जा. तुमचं पहिलं कामाव ध्यान. अल्ला का जाडलोट चालली इथं बघतोय ना. अरे पाट जाडलोट करत्यात. 10 वाजता ना जाडलोट करत. मी तुझं काय झालंय माहिती का, मी यायला आणि काम दाखवायला, असं तुझं मग ही झालंय. अरे काम दायचा विषय वेळेला का काय रे माणूस आहे का. पायाला लागले माझ्या, नट खोलायला ये नाही. दाखव खोलून आता. किती दिवस झालं तुला सांगतो कॉम्प्रेसर घे कॉम्प्रेसर घे. बोलणं सोपं आहे. कॉम्प्रेसर घे. पैसे कुठं आणायचं? माझ्या पायाला लागलं, माझ्या हाताला लागलं, आयुष्यातच चाललंय. अरे खोला या ना म्हणून सांग ना सरळ. टायमिंगला येत जा की. 4 गाडीची कामं जास्त करू. खोलू दे त्याला खोलू दे. ही बघ बरं काय स्लिप झालाय. स्लिप झाला निघलोय माहिती. मग काय झालंय टकल्या काय होत्याला माहिती का. तू बरं घालतो या. माझा काय बरं घालायचा विषय. काय काम बरं मला सांग, बरं घालायचा विषय. तू म्हणतो बरं घालतोय हा. अरे ह्या कामासाठी किती वेळ लागा पाहिजे. माग 2 गाड्या माघारी गेल्या. काय बोलतोय मग का तुला सांगू काय, 2 गाड्या आल्या होत्या. एवढा लोड बघून गाड्या माघार गेल्या. ह्या 2 गाड्या आहेत उभे. मशीन असती. सस्पेन्शन काम आहे. ह्या गाडी कस्टमरला कशाला सांगायचं लोड आहे म्हणून. त्याला सांगायचं नाही किरकोळ काम आहे म्हणून. 15 मिनिटं थांबला. त्यांनी बघितली अवस्था माझी. त्यांनी बघितलं असेल तुमच्या अपदा. म्हणला असेल ही नक्की फिटरच आहेत का गुरामागची आहे ते उचलून इथं. गोरामागची इथं काम करते ती. मग काय करताल तुम्ही आता असं चचपडले काम करायचं म्हणजे त्यांना काय वाटेल. काय काय ना जरा टॅलेंट दाखवा. टॅलेंट कस्टमर समोर आहे ना, जरा टॅलेंट दाखवा. आलं लक्षात. तेच म्हण तुम्ही टॅलेंट दाखवा. मला सांग थांब, मला सांग कॉम्प्रेसर घेतली हा, इयरगन घेतली हा, तर नट काढायची मशीन घेतल्यानंतर मला सांग चाक किती वेळात निघाला असतं. सांग. एका मिनिटाच्यात चाक निघाला असतं का नाही. तुझं सगळं बरोबर आहे प्रीतम.
पण तुला आत्ताची परिस्थिती माहिती आहे ना, आहेत का आपल्याजवळ पैसे लगेचच्या लगेच? हा आहेत का पैसे? बरं मी म्हणतो चल, मला कॉम्प्रेसरची गरज आहे बरोबर. मला जशी नट खोला लागतात तशी तुला बी नट खोला लागतातच की. मला बी नट खोलावं लागतात ना, त्यामुळेच मी म्हणतोय. हा म्हणतोय ना, मग नुसतं म्हण नको. तू दिशी का मग पैसे कॉम्प्रेसर घ्यायला? हा दे तुम्ही पैसे, चल देतो. हा दे तू. होला का एवढे पैसे कुठं आलं तुझ्याकडं? अरे गाना ही काम आपलं करत होतो का नाही मी इथं, टू व्हीलरचं मोटरसायकल करतोय का नाही, हा त्याच्यातनं पावती करतोय मी. असं 30-40 हजार रुपये साठवलेत मी. बुजी 30,000 तर असते नक्कीच. तू ह्या 2 चाकाच्या गाड्या खोलून 40,000 रुपये साठलं तुझ्याकडं? तू म्हणतोय तुझ्याकडे काय 20-30 हजार रुपये आहेत? हा 30,000 रुपये असते. मग तू काही निम बघ, मी काही निम बघ, तू आणि आणू कॉम्प्रेसर आपण. आजच करा. नाही नाही ऐक की, कॉम्प्रेसरची गरजच आहे. मला कळत नाही का, मला बी ताप होतोयच की खोलतानी बरोबर ना. पण जर कॉम्प्रेसर घेतला, नट खोलाची मशीन जर आणली ना, आयला असा धंदा ओढू का नाही आपण? मग नट निघतेली. आणि शिवाय कसं लोटायचा बी माझा ताप वाचल, नुसते हवादारची चलो. म्हणजे लाईट बिल होती काचा काचा. हा लोटायचा ताप वाचल, किरसुनीच लोटायचं. आलं लक्षात? म्हणजे कसं चला आता खोलू लाग, संध्याकाळी बघू कॉम्प्रेसरचं. ऐक की, तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही ही गाडी खोलून घ्या. आलं लक्षात? मी जरा पैशाचं बघतो ना बंदोबस्त करून काय होतोय का ती. नाही आपण ही गाडी खोलू आणि येतोय हिंडून हिकडून तिकडं. ए बाबा येत नाही हिंडायला, चल मी बी काम करू लागतो. ना हॅलो वहिनी. काय हो भाऊजी? अहो विहो तरी म्हणा राव. का हो, आज काय काम काढलं इकडं? कुठत ना अहो ती बाहेर गेला असतील. बाहेर गेले तू वहिनी? हम्म. बर तुम्ही कसं काय आज इकडं? चहा नको काय भाऊजी? जानू का आता दुपार झाली, कशाचं काय लय वहिनी टेन्शन मध्ये आहे. का हो? कसं सांगू वहिनी, बोला की. माझं एक काम करणार का तुम्ही? बोला की. मस्जिद जड आली बरं का माझी बोलायला, पण बोलण्याशिवाय बी पर्यायच नाही. बोला तर. मला हे तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र देता का? एवढं आवडलं काय तुम्हाला माझं मंगळसूत्र? अहो आवडायचं नाही काय विषय, पण कामच तसं पडलंय. बरं धरा. वहिनी तुमचं उपकार कसं मान? अहो उपकाराची भाषा कशाला करता? एवढं तुम्हाला आवडले तर राहू दे तुम्हालाच. काय म्हणला? हे मंगळसूत्र मला ठेवू? हा राहू द्या. काय तुमचं थोर विचार, काय तुमची सज्जन वाणी. वहिनी ते म्हणतात का नाही, हर एक यशस्वी पुरुषामाग यशस्वी स्त्रीचा हात असतो. आज मी बघतोय बाजनाच्या दिवसांदिवस जी प्रगती चालली ना, बास तुम्ही वहिनी असं दानशूर असाल मला वाटलं नव्हतं वहिनी. खरंच धन्य झालो, धन्य झालो. तुमच्यासारखी वहिनी, तुमच्यासारखी सरपंचीन बाया मला मिळाली, धन्य झालो वहिनी. त्यात काय एवढं भाऊजी? काही 1,00,000-2 लाखाची वस्तू पाहिलं 100 रुपयाचे. काय फक्त 100 रुपयाचे? मग काय तुम्हाला आवडलं तर असलं अजून 2-4 आणून देईन मी. अहो वहिनी 2-4 घालून काय मला गावभर मिरवायचंय वय का? मंगळसूत्र घालणारातला वाटला वय मी तुम्हाला? तुम्हाला तरी आवडलं होतं वहिनी गळ्यातलं द्या म्हणून तुमचं. अहो गळ्यातलं द्या म्हणजे मला वाटलं ती खरं गळ्यातलंय, ती घाण ठेवायचं होतं दुकानात आणि मग त्याच्यावर माझं 55,000 रुपये काढावात. कुठलं भाऊजी, सगळं ही बी सगळं नकली आहे. तुमचा नवराच नकली आहे तर तुम्हाला कुठनं मिळेल खरं? काय राव वहिनी, कसं हो तुम्ही असं आहे? हा मी मध्ये एकटं बाजनाला येडं दिसतंय. तुम्हीच म्हणलं वहिनी तुमचं गळ्यातलं लय आवडलंय मला, तर मला काय माहित तुम्हाला काय करायचंय ती. अहो भाऊजी विचारायचं तरी तुम्ही, वहिनी ही नकली का खरं या? काय मला वाटलं तुम्हाला नाटका बिटकात लागायचंय काय. हो हो नाटकात लागायचंय, मी नाटक कंपनी नाही खोलली. अहो पण मी म्हणतो खोटं आहे ना, तर इतकं घालायची हौस कशाला पाहिजे? ते कानातलं एवढं, ते गळ्यातलं हातभर. काय राव वहिनी, नवरावी भुकाड. काय अहो भाऊजी असलं कसलं बोलण्याची पद्धत झाली वा? मगाच्या धरणं माणूस ऐकून घेताय म्हणून काय उचलली जपटी लावली टाळ्याला. अहो वहिनी सॉरी. अहो मी आपली अशीच चेष्टा करतो, तुम्ही तर रावलं की तापलाच. अहो तुम्हाला माहिती ना माझा स्वभाव चेष्टखोर आहे म्हणून. नवरा सुद्धा मला म्हणला नाही मला हातभर कानातलं घालते, हातभर घरातलं घालते, नकली अजून. कशाला म्हणाल, त्याला खोटं मिळते ना. अहो वहिनी चूक झाली. ते म्हणतात ना, आडला नारायण गाढवाचं पायदरी. येऊ का? चहा बी प्यायचाय का? इंड्रियल पाजा इंड्रियल.
काय जाताना घरात ना हसत जातो ना येताना चेहरा पाडून येतो. काय नशीबच खराब होईल. काय तुझ्यासारखं नशिबाला होतंय? काय झालं? गरिबी लय वाईट असते तुला खरं सांगतो. बघ आता गरिबी हे सगळ्यांनाच हे करावं लागते की रे. हा अरे गरिबी सगळ्याला म्हणजे तुम्ही जर पहिलं वाईच काय कमवून ठेवलं असतं तर ही परिस्थिती नसती आली माझ्यावर. अरे कमवून ठेवायला असं काय कमवून ठेवायला? त्याला बापदादानी पहिली इस्टेट कमावं लागते त्याच्यावर मग कमावतो माणूस. हा जाऊ दे मरुदे, तुला बोलणं चुकीचं आहे. तुझं काय झालं? तुला काय म्हणाय गेलं की तू डायरेक्ट भांडायचं उठते. नाही बरं काय झालं ती तरी सांग की. काय सांगू आई, लय बेकार आहे. काय काय आता गॅरेजवर तुला सांगतो एवढं काम येतंय. ते कॉम्प्रेसर आणि नट खोलायची मशीन असल्यामुळं काम काय होते दुसरीकडे जात आहे. हात नाहीत होय तुला? हाताने करून करून किती काम करणार आहे? किती करल? मशीनीच्यात आणि माणसाच्यात फरक आहे. मशीन जेवढे काम करत तेवढं माणूस काम करू शकतो का? काय तो बी बोलते हात नाही तो, हात तर सगळ्यालाच असतात. मग आता तीच आज गाड्यांचं आलेलं पैसे साठवायचं आणि घ्यायचं काय घ्यायचंय ते. साठ्यात का पैसे? साठ्यात असं वाईट 10-5 रुपये साठलं की तुम्ही मागताय. रानात हे करायचंय आणि रानात ती करायचे. आता मध्ये थोडं पैसे साठलं होतं तर लगेच तुम्ही मला बोर घ्यायचंय. मग ते बी आता राहण्यासाठी झालेच ना, उपयोग झालाच ना बोरचा. हा ते काय वायाला गेलं का? नाही वाया जात. मग तुला सांगतो गॅरेजमध्ये जरी मटेरियल भरलं, मी म्हणतो मशिनी आणल्या तर वाया जाणार आहे का? हा तू एक काम कर की आई, मला एक 50-50 रुपये बचत गटाचं काढून दे की. अरे बचत गटाचं बाबा पहिलंच फिटलं नाही तर आता कोण बचत गटाचं आपल्याला पैसे द्यायचंय? पहिलेच हप्ता थाकत्यात. हो आम्हाला द्यायचं म्हणलं तुमचं हप्ता थकलेला असतात पहिल्यापासून. जाऊन दे लोकांचा आई बाप बघा पोरांसाठी काय काय करतात आणि तुम्ही ऐकी प्रत्येक वेळेस कारणच दाखवणार. अरे पोरं बी काहीतरी करतात. होय का? मग मी निकामीच आहे का? निकामी नाही पण तू बी करतोय, पण त्याला तुझ्या हाताला यश कुठे येतंय? कसं येईन यश? यश कसं येईन? हा असं युद्धाला निघालो की तलवार बोतलेली असते. कुठं जिंकायचो मी? सांग की तू. बरं तू काय कर, आता पैसे नाही आपल्याला कोणी देणार, पण तू आता माझ्या गळ्यातलं योग ही गळ्यातलं काय कर, ही ने आणि तुला 5-50 हजार रुपये ह्याच्यावर काढ. असं कर. अगं नको नको गळ्यातला असू दे धर. नको. अगं एवढंच राहिले आता तू काय कर नको कशाला उगाच विनाकारण. असू दे आणि ह्याच्यावर 5-50 हजार काढ आणि तुला काय करायचं त्याचं कर त्या पैशाचं. हा तुझं लय हात दुखतात नटन बोलट पिळून ना. हा आम्ही दिवसभर इथं लोकांचं खुरापतोय त्याचं नाही काय. हा बघ द्यायचं असलं तर चांगल्या मनाने अशी बुनबुन करायला असेल ना तर ही तुझं मंगळसूत्र. काय तुला माहिती आहे हे आई पैसे असंच कांगारावला केल्याला मिळतं म्हणून? कुठल्या मुलाचं हेच असतं धोरण, कांगारावला करायचं आणि कस तरी काढायचं आपलं. अगं आई लेकरू शेवट आई पशीच पाया पटणार आहे, दुसरं कोणाकडे जाणार आहे? हाय की बरोबर आहे. बरं की पाया पटायला. आणि कधी आणशील पण? आता आणतो. आता बघ की कॉम्प्रेसर घेतो, एअरगन घेतो, मशीन घेतो, खाना 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 सस्पेन्शन म्हणू नको, सर्व्हिसिंग म्हणू नको, लाईन लावतो गाड्यांची. एअरगन कशाला लागतं? अरे हवा मारा एअरगन लागते. आलं लक्षात? तुला माहित नाही धंद्यात लक्ष घालू नको तू. ऐक आणि अशी काम करतो सणा बघ, महिन्या 2 महिन्यात तर तुझं गळ्यातलं मंगळसूत्र ह्याच्यात जास्त वाढव करून आणतो तुला. हा आणि माघारी असतो मस्त मध्ये तो अंडा करी आणि बिर्याणी बनवून ठेव आपल्याला. अरे ह्याची कुठे बिर्याणी होती काय? त्या कोपांच्या तांदळाची लागला सांगायला. त्याला 100 रुपये किलोचा तांदूळ आण. हेच खाऊ भातात दूध टाकून. करतो की काय वैताग नुसता. दिलं का? काय दिलं? काय दिलं का? काय दिलं का? काय हो जाऊ दे की त्याच्यापासून काय लय अप्रूप आहे का? त्याला आणायची गन मशीन काय आणू द्या. लगेच बसला उठून. काय जातोय तिकडे गॅरेज मोकळं सोडतोय जातोय पोरांच्या. नाही तेव जेव्हा गेला तवर गप पडून बघत होता आणि तेव्हा गेला की लागला आवाज काढाय. आता त्याच्या एकटाच बोलायचं. मग बघत होतो ऐकत होतो काय काय चाललंय. तुम्हाला तसली सवय ऐकायची. बस झालं. जाऊ द्या पोरापासून अप्रूप नाही कालवा काय करू नका. शेजा पाजाऱ्याला कशाला असं करताय? नेऊ द्या नेलं तर आणि सोडून. नमस्कार. काय का ना भाऊ, काय विशेष? काय नाही आल तू जरा काम होतं. बघा किती वाजता ह्याच्या होती. काय लय अडचण? अडचण काय नाही जात ना, इन्व्हेस्टमेंट करायची. अहो काय लय 2 महिने आताच केलंय की 2 महिन्यापूर्वी केलंय आताच. पण आता काय हे केलं म्हणून बरं झालं. हा मी तर म्हणतो सोन्यात इन्व्हेस्टमेंट केलं कधी बी चांगलं. ह्याच्या दारात त्याला मागण्यापेक्षा चांगलं आहे. आणि मागून लोक पैसे देत नाही पहिल्या राहील नाही कोण. किती लागायचं या?
एक 50,000 रुपये काढायचे आता. हो का? हो. गणभाऊ 50 काय भेटणार? 40,000 भेटतील. 40 वय हो. नका राव, 50 करा एवढी बार. हा. काय होते माहिती का, लय अडचणी माझं 40,000 कामच होत नाही. कधी होईल परत सोडवायचं हे काय? सोडवा एक 2-4 महिन्यात सोडवतो की. होईल का पण नक्की? 100% तर त्याच्या आत म्हणलं तरी चालतंय. 2 महिन्यातच नेतो लगेच सोडून. आहे आपलं संबंध, तर मग करू 50. संबंध 12 म्हणजे वर्ष तुमच्या झालं दुकानाशिवाय आपलं. आम्ही हो. जातो करावं कुठंच. हाय कर 50,000. निलेश शेट कुठे गेलं आहेत की 12 मध्ये? का? चाललंय तुझं बँकेतलं हे आपलं साईड बिझनेस. हे फिरता दौरा आहे त्यांचा. तुम्ही आपलं भाऊ चांगला जम बसवला बरं का. हो चांगलं आहे. बसून खाणारापाशी लक्ष्मी बी हो टिकते. खरं आहे की. माझं का व्हायचं सोन्या दुकान असले होईल की एखादं. राव, होईल हा हळूहळू. विषय गेलो त्या लोखंड पत्र्यात. होईलच की. एकदम सगळं होतं का सांगा बरं? काय आता कधी होते कोणास ठाऊक. कमीत कमी लग्न तर हो. दुकान होईल तेव्हा होईल. होईल की नवीन वर्षात होईल काहीतरी. आता तर वर्ष चालू झालंय आणि नवीन वर्षाची वाट बघायला हवा. काय रावशी होईल की आता नवीन वर्ष चालूच आहे की आता. 50 आहेत मोजून घ्या. नाही तुमच्या हाय की राव विश्वास. हा, मोजायचं काय त्याच्यात. बरं येऊ का? चालतंय. हो हो सांगा शेटला येऊ हो, का? चालतंय. हो. नका आंबले लाज वाटते काढतो नका. अक्कला का गॅरेज ना गॅरेज पालतं घातलं इथं बसलाय वेळ नका तू. हा? ए खाम नको ती ठेवते. अरे खाऊ नको का मरणाच भूक लागली. अरे गाण्याला का माझा उपास आहे का? सकाळपासून पोटात माझ्या कावळ वाढते. तू काय का कावळ्याच्या पोटात कावळ वाढते. आमचं नाव का बरं म्हणला कावळा. अजून काय म्हणला नाही गोबाड बिबाड. ही बिगी खा तूच. हे आपला झपटे करायच्या किडा तर तुपलं तू खा बाबा. आम्हाला नको. बरं खा आला का दोस्त आहे आपण लोकाला जेव्हा का उपास तपासाचं दान धर्म करते तुम्ही का तू डायरेक्ट खातो हिसकून घेतो या. मग लगा आगोऱ्या घेते येऊन खातोय गाबा हात धुतलाय का? अरे हात सारखा स्वच्छच असतो माझा. तर लय स्वच्छ केसावून ह्याच्यावर हात फिरवतो या. अरे तुझ्याकडे बघितलं तरी माणसं वागतात. तुझ्या ताटात मी खातो ही नशीब मान तुझं. नशीब नाही. आज महाशिवरात्र आहे. तुझं नशीब तुला खायला भेटलोय. तुम्हाला काय सांगतो या बिल देतो बरं का शेट. बिलाला मागू नका. आणि ह्याच्याकडेच बिल घ्या बरं का. हा मी देतो. जाऊ आता माझ्याकडे पैसे घेतोय. आता तूच बिल वाढायचं. पुढचं नका बोलत जाऊ. बिलला देतो बरं का. येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू. अरे पट्टे बरं का नोट आहे द्या. कुठं नाही नोटा. अरे मग आणि ह्याच नोटाला का मी घेऊन तुझ्याकडे आलो या आणि तू माझी हेळसांड करतो या. बर कशाला माझ्याकडे कशाला? रे नको बाबा. तुझे पैसे ठेवू. तू का सकाळी मला म्हणला आपल्या कॉम्प्रेसर आणायचा आहे त्याच्याने आपला धंदा वाढणार आहे बरोबर. गेलो झटक्यानी आईला म्हणलं आई मला पैसे पाहिजेत. लगेच आईने खडा खडा नोटा मोडण्याला हातात ठेवले पैसे आमच्या आईकडे जरी आणि तुझ्याकडे राहू दे. काय झाले माहिती का माझ्या हेरांची वस्ती चोरा चिलटा सुटलं भ्या बरोबर. हे पैसे तुझ्याकडे राहून दे मस्त मध्ये. अरे गाणं पण तुला माहिती आहे ना माझ्याकडे बी पैसे. अरे एका रात्रीची गोष्ट या. सकाळ दोघं बाजनाची गाडी घेऊन लगेच पुन्हा गाठू आणि पुण्यावर स्वस्तात मटेरियल आणून होलसेल मध्ये. किती पैसे दे? 50,000 कम्प्लीट. माझं बी पैसे काढतो आता मी. हा तुझं तू काढून ठेवू आणि बँकेत भर डायरेक्ट पहिल्यांदा फोन पे कर. बरं ती केळ खा. आय थांबली माझ्यासाठी उपास खिचडी खायची. हा मग त्यांना काढलं नाही इकडे. अरे पैसे कोण द्यायचं आता? ए शेजाय का नाही जावं तर असंच आहे. माझ्याच नावा बिल फाडून जाणार. एक नंबर बरं का हॉटेल. हा कवा माझी इच्छा होईल ना जेवायची हा. इथंच येणार. पण एवढं आज मन कसं काय उधार केले? अरे जेव्हा भावाचा दोस्त गावात कोण असेल तर आमल्यात तो काय बोलताय? चाल दिलवाले इकडे कुठं आणलंय मला? इकडं कुठं म्हणजे हा लगा आमल्या तुझी घाईच लय असते बघ. आता दिलवाल्याची कामाला बघ काय ती. हा अय अनिकेत हे कवा उठायचा. बाबा लय खुश आहे आज. काय द्यायचं बोला. आज लय खुश आहे आपण. कस काय? कसं काय अॅनिमल पिक्चरचं बिल मिळालंय. अॅनिमलचं किती? 40,000 निघाण्याचा आज नुसता. बघितलं ना अॅनिमल? बघितलंय की मग. त्यातल्या हिरोचे कपडे हा मी शिवल्या. काय बोलताय? त्या हिरोनी कपडेच नाही घातले पिक्चर मध्ये. उघडा फिरलाय तो. नीट बघितला नाही अनिकेत पिक्चर तू. बघितलाय. दिलवाल्याची स्टाईलच आहे रे ती.
कपडे घातले का नाही कळतच नाही. अदृश्य ड्रेस अदृश्य. उर्फीची तुम्ही शिवता काय? होय रे. अगं उरपिन फिरपिन बर्फी तसले छटछट मध्ये ऑर्डर घेत नाही मी. उर्फी तिचे तीच कपडे शिवती. तीनदा आलती तीनदा. शिलाई बुडवी आहे न काय शिलाई बी देत नाही त्याच्यामुळे नाद सोडून दिला तिला. तुझा उतार बघ म्हणलं उर्फीला. हा थांबला का आमल्या 2 मिनिटं. बघितलं किती उतावळा झालाय. चल घे आपला ब्रँड रम. हा चकण्याला काय रे काय दिवसांना दिशांगदान दे. किती झाले पैसे? किती झाले पैसे? 200 का ऐक का नाही? लागात सगळ्यागत पैसा आहे माझ्याकडे. पैसे आहेत का नाही? चला बसा बसा. या बाग काय लागलं तुला? बिनधास्त घे. हा हो चालतं. नाव आणि जेवणात बघ पाठदेशी. हा चालते बघतो लगेच सांग. कशाला शेंगदाण्याची पुढे आणली? ऑर्डर द्या की जेवायची. सगळी दिली ऑर्डर बिर्डर सगळं सांगितलंय. जरा काय शिजू बिजू देतो का नाही आणल्या? हा जवा तवाला का वसाळ्यावाने. थांब जरा दम खा बघ जरा माहोल का आहे बघ. हा अरे कुणी तर म्हणलेलं आहे जिंदगी ना मिले दोबारा. जगून घ्यायचं मस्त पैकी. हा चल फोड किती टाक. का आणलंय आता? ये मदिरा तो ले आती है. डोक्यात फरक बेरे काय? मला कशाला आणलं इकडं? जेवायला कशाला? मग ऑर्डर द्या पाठदिशी. दिली. कसं आहे आमल्या माहित आहे का? टेन्शन फिरायचं रे माणसानं. बाकी काय नाही. ए पाणी हाय गार आहे राहू दे. टेन्शन फिरायचं असतं माणसानं. काय अशांतर खा की. दिलवाल्यानं कधी कोणाचं वाटोळ केलं नाही बघ. असं निर्व्यसनी माणसाला कधी असं प्रेस कधी करतच नाही. स्वतःच काय असेल तीच. हा का चंदन का? हा जेवण करून मग झालं चक नाही. हा राहू दे. हा 9 खाले जेवाय आणलंय मला आणि जेवण करू नको म्हणजे झालं होय. अरे चकना दमानं खा म्हणलं रे. जेवणार काय चकना सगळा खाल्ल्यावर. हे बघा आमल्या लगा कसं वाटतं रे लगा ही एकच गालाचं ही थोडी आपली लाईटली स्मॉल पॅक. नाही बाबा मी नाही पेत बीत. कशाला कोणाला सांगते तू प्याला मात सांगा म्हणून आमल्या. यार पट्टे कोणाला सांगतोय काय करतोय? मला नाही आवडत असले. आवडायला निवडायला काय तवा? तुला काय रोज घ्यायची का? आज कसं नको नको बाबा मी आपलं शेंगदाणा खातो. हे बघा आमल्या गावात कोणाला मी प्रेस केलं का? अख्ख्या गावात जीवलग मित्र म्हणलं तर आमल्या तूच. काय तर काम असेल तुमचं काय त्याच्यावर येत बाबा. अरे बिल मिळालं आपलं पिक्चरचं अॅनिमलचं. माहित नाही का तुला महिनाभर गडप होत ते. मागच्या वेळेस बॅसच म्हणला मग बिल मिळलाय हा अॅनिमलचं. झालं त्यावेळेस प्रॉब्लेम होता पण आता आलं ना. तुला काय बिल तुला दे म्हणतोय का? बरं घे. अरे ह्याचा एक लय मोठा फायदा आहे या औषधाचा. ही जर पिलं का नाही तर चेहऱ्यावर ग्लेजिंग येतं. ग्लेजिंग हे बाग कसं आहे गाल कसं छपरचंदागत बघितलं का? इकडं बाग नुसतं डाळिंबाचा रसाचा पिळल्यावर कसं वगळ आल्यावर बाग. हा होय त्यासाठी का पितो मी काय येडा आहे वय? आणि दारून फिरू मैतीला जात नाही दिलवाले कधी कोणाच्या. असा दारोडा दिसला समोर तर वाट बदल तू. काय बोलता? एकमेव ठिकाण फक्त इथंच ग्लेजिंग मिळणार औषध. हा ना घे थोडंच घेऊन बघ. सकाळ सकाळ पळत येतोय का नाही मी झोपेत असताना. दिलवाले कसा उजाळलो मी. गंमत. हा घे बस. दार व्हायचं असतं एकमेकाला. चांगलं आहे का बनी? अरे पिऊन बघितल्याशिवाय कसं कळालं आमल्याला का? थांब मला एकदा नीट बघू दे. हा फोटोच काढणार मी तुझा. चल सांग भलं. लयकडू लागते. अरे हे काय? नको लय कडू लागते ही. अरे घे. नको नको लय कडू लागते. अरे ही कडू औषध पहिल्यांदा कडू लागलं का नाही नंतर त्याला रिझल्ट येतो रे. घे. कडू लागते राव. हे डोळं दाखवून हाणायचं. हा त्याशिवाय ग्रेजिंग येणार नाही चेहरा लांबल्या. त्यासाठी आणलाय खास तुला. घे. होय हा वाटतं का नाही भारी आता? कसं वाटतं आता? पाण्यावर तुमचं डिहाबाची किती लावलंय? किती पाणी वाटतंय त्यात? त्या औषधाला तीच लागतं रे आमल्या.
तुला नाही कळायच ते बघल्यावानी तोंडाचे आयुष्य लागा चाललं तुझी केस चालली समजी लागा पण तू काय स्वतःच भलं बघत नाही ते सगळं भरती त्या गाण्याच्या करतो लक्षात ठेव. काय गाणं करतोय रे तुला माहितीये का काय पट्ट्याची वगैरे चाललंय ती काय होय मी मला घरात चाललंय नाही तर त्याला कवाच कुलप लागला असती यारवाळीच. कशाचं लागा बैल लागा त्याला झुपऱ्यावाने लागा नुसतं झुपतय तुला आणि बोंबला फिरतोय गाणा हा आणि ती प्रीतम का कोण प्रीतम काय रे कोणाला म्हणतोय त्याला नेर बोलायचं आणशील का परत याला होय घे 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 झालं ना हो झाले झाले ए फत्तरवाणी कालवा करू नको डेलवाल्याची इज्जत आहे इथं चल रोला झाली जेवण करू आपण चल सावकाश रे मेरे वाक लाल मेरे शाबाश हा हो हा खरंच मित्र प्रेम लेवाच मारते दिलवाले तू औषध नाही घेतलं आता आपण त्याचा रे हा त्यांचं बिल बिल कोण द्यायचं ह्या बिलाचं तुम्ही दिलवाले असताना टेन्शन घेऊ नका पैसे माझ्याकडे बिल दे चल चल फार हो बिल दे लगा आमलेट लगा तू तर शेर निघाला हो किती झालं बिल 500 रुपये झालं. 500 का ए दी 500 चल हा 500 देऊन टाक 500 दे वरनं 10 रुपये त्याला हा 1000 रुपये घ्या हा 500 तुम्हाला राम दे. अरे चल हा मुलगा काय कमी समजला काय हा हो हो नमस्ते कपडे नाही तेवढे हा बर का पाहुणे बोला की तुम्हाला काय पाहिजे का अजून सांगा लय पैसे आहेत आपल्याकडे बर का पाहुणं सोसल एवढं मालक अख्खा हाटीले काय घे लय पैसे आहेत आपल्याकडे बर का पाहुणे भरपूर झाले लय पैसे आहेत आपल्याकडे बरं आमल्या होय ना माले तो चाले बाकी सब भी आले फुल प्यान फुल एन्जॉय सलाम सलाम करा साहेबांना चला सलाम करा चार गावात आपल्याला ओळखते बरं का पाहुणे तुम्ही तसलं कच्च सांगू नका लय खतरनाक काम आहे आपलं चल चल 2 एकराचा वाटा केलाय खरा व्यवस्थित चाललंय लका अमूल टेलर ओ टेलर टेलर हे ए आमल्या हे आमल्या आयो आईला रे शेटला कोण नाही रे अरे हो तुझ्या तर दिलवाले अहो तुम्ही तर पियाला मुतारा आमच्या आमल्याला पाजली काय आईला ही खादरवळ गावात ना हकलून द्यायच्या लायकीची राव आमल्या ए आमल्या अरे उठके आमल्या मी बघ पक्का पक्का कळते का तुला पक्का कोण बरी येत तू झोप आराम का जेवायला बरोबर आहे तू हॅलो अहो बाजीना ना पक्का बोलतोय अहो आपला हे आमल्या आणि दिलवाले टेलर एवढी दारू पेलेत का नाही ही देवळाकडे जायची चिच आहे ना आपल्या गावातली तिथं दोघं बी पडल्यात अहो मरतेली ही लवकर येतो मी आपण त्यांना दवाखान्यात नेऊ लवकर येत आहे ना हा हा चेअरमनला बी घेऊन या चेअरमनला घेऊन या हा हाय मी इथंच आहे थांबलोय ए आमल्या अरे आमल्या तुला काय अकल लाज आहे का अरे मी पकाय बघला का उठके आमल्या आय उठ म्हणा लई काय अवघडी रे थांबा गणाला फोन करतो गणा राहिला मरायची आशेनीला का अरे उचल की गणा कुठं असतो ऐन टायमाला तू हा हॅलो गणा
अरला का आपला आमले आणि दिलवाले टेलर एवढी दारू पेल्यात का अरले दारू पेल्यात म्हण ती होय म्हण लगेच तू लगेच ये. अरे त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल मरत्यानी. अरे बोलाय सुद्धा नाही सुधीत नाहीत का लोळल्या तिथं मड पडल्यावर नेला का लवकर ये. आमल्या ए डोळं उठ्ठू. अरे देवा काय रे तुझी करणे असले ह्या चांगल्या पोराला का दारू पाहिजे तू बुद्धी देतोय. अरे काय बघा की ना अहो लगीन व्हायच्या आधी पोरगा असं दारू पितोय. माझ्या पाहुण्यातली बाजूला ह्याला पोरगी देणार हो तुम्ही. पण पक्का अमोल कधीच दारू पित नाही. ही काय ह्या दलिंद्र खद्रावळीनी पाजली असणार आहे. ही काय शहाणी आवलद आहे का भांडगुळे गावातलं ही. अमोल हे अमोल उतरायची कशी दारू. मला माहित आहे का उतारा कसा आहे ती. मी काय दिवरूची का दारूचा. उठवा ना निस्ता असं बसू नका. उठवा ह्याला त्याला उठवा तुम्ही दिलेला उठवा. अरे गाना बघ की बावळ्या तू पैसे कुठे आता पैसे. अरे तुला अरे तुला माणूस महत्वाचा का पैसे महत्वाचे. पैसे तपासतो माणूस मिळत चालेल. अरे तुला पैसे कुठे मला बोल माणूस मिळत तर चालेल म्हणजे तुला आमल्याचं पैसे महत्वाचे का आमल्या महत्वाचं आहे. अरे बाबा माझं पैशाचं नाही गावलं तर मला मारायची पाळी येईल. तुझं पैसे कुठलं. अरे मी 50,000 रुपये रात्रीला दुपारी. भगवान सत्यानाश. अरे माझे पैसे कुठे आहेत. कुठं पैशात खिशात कोणच्या मागच्या अरे खिशात छादाम नाही का बघा आहे का दिलवाल्याकडे आहेत का बघा. हे चोर आहे मारण्याचा. बघा दिलवाल्या पैसे कुठे आहेत. पैसे ह्याला बी धरा ह्याला धरा उचला त्याला तुम्ही दिलेला तुम्ही उचला. जा बहानाव. अरे कसा बहानाव. पैसे कुठे आहे. ह्याला धर चला घरी घेऊन जाऊ. चला उठ गाना तू यार बेड लागलं काय तुला. पैसे येते स्वतः देऊन दे मग टीचर काय झालंय काय नाही. उचला दोन जाऊ दे ना. अरे जाऊ दे तसेच न्या उचलून ती नाना दवाखान्यात नेहराव मरतेली. चल गाना नीट उठ गाना उठ. मी आहे का नाही. उठ बघ्या पैसे देतो गाना देतो. चल दवाखान्यात चल. याड लागन गाना तुला असं पैसे करून पैशानी भल्यांना याड लागले. अरे ह्या पार्टीतनं त्या पार्टीत पैसे मिळतात म्हणून लोक जातात. तू चल. माझे आहे काय म्हणत माझे पैसे अयो. दारूबंदी बस ह्याच्या एकच पर्याय आता दारूबंदी. माझं पैसे जास्त वर माझं पैसे ऐकलं का माझं तुम्ही मला माझी आई माझी सगळं बोला ना काय वाईट कशाला मला कशी बोलत तुझी आहे होय ना. असला देवटा म्हणाल आला ना मला. अरे लगा मी काय तुला माहित नाही करणार मी दारू पितो का तरी लगा. आरती दिलवाली मला ही औषध आहे मला त्याची ग्लेसिंग येते ते मला तरी माहित आहे का ती लगा. माझ्या एवढा करतोय उद्या मी 3 वाटाची माती खा म्हणाल. ती बी खाणार का. आणि मला काहीच माहित नव्हतं. अरे गाणं हाणू नको का पाया पडवय. हान गरीबाला हान. गरीबाला हिंमत आहे त्याला हान ना. हे माणसाला हान ना. कुणाला हिंमत हिंमत. अरे गाना अरे मी जेवाय नेलता ह्याला काय बी मला येईल ते सांगतोय. जरा शांतीने घ्या
सोंगाडापणा कमी करा जरा. तुमचा पक्का. सोंगाडापणा सगळ्या गावाला माहिती आहे. काय ह्याचं काय झालंय माहिती का? हे तरुणाचं झालंय कोळसं आणि ह्या म्हाताऱ्याला आले बाळसं. माझ्या पर आयुष्याची रांगोळी झाली. अरे त्या आमच्या आईकडे बघ बघ. अरे जेव्हा पशीला कळलंय ना की तिचं गळ्यातलं जे पैसे सगळं चोरीला गेलं, मुख बधीर झाली रे, मुख बधीर झाली. शब्द फुटत येत वाढत ना. येते बोलायला आईला, जरा शांतीने घेतो सुद्धा. आणि का ना तिची बापू. बोला का नाही? बापू अहो काहीतरी बोला. काय बोलू? पैसे घालवले ना आपलं. आणि तू कसं देत त्याच्याकडे? अहो म्हणलं इमानदार दिसते, आपली रांची वस्ती, म्हणलं चांगलं लॉकर मध्ये ठेवल. शो गावभर मिरवायला लागला. पैसे मिळलं पैसे मिळलं. सगळ्याला जाऊतो ह्या बघ पैसे, ह्या बघ पैसे. अरे म्हणलं आमल्याला का शना सुटता माणूस आहे माझ्या कट्टी माझी. अरे काय ताव ह्याचा काल. कोण शाना सुरता? जागा ना, त्याला 2 रट्टे देच माझं. अरे याच्यामुळे सगळं झालं दिलवालीमुळे. शाना सुरता आहे. नको 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 ना नको कर. काय झालं? अरे इट घालून तर काय करू? ह्या माणसाचा अक्षरशः मला इट आला या. मी काय म्हणतोय का ना, हे बघ ती चूक केली त्यांनी, पण त्या चुकीत ती जे आता बोललं का नाही दारूबंदी, ती महत्वाचा विषय. त्याच्यावर तू काहीतरी निर्णय घे. तो म्हणतोय तेच खरं आहे. अरे दारूच गावात नाही प्यायला मिळाली तर पेत्याल कुठनं कुठनं पेत्याल? त्यापेक्षा गावातले दारूच बंद करू ना. हा की नाही नाही, आता माझ्या तर डोक्यात असं आलंय की दारू प्यानारा बी हाणायचा आणि इकणारा बी हाणायचा. निबार हाणायची दोघांना बी. चालतंय चालतंय. इकणाऱ्याला सुद्धा सुट्टी द्यायची नाही. बापू तसं करून नाही चालत. आपल्याला नियम कायद्याने सगळं करावं लागतंय सगळं. बरोबर आहे. कायदा बिदा गेला कोणीकडे उडत. आता विषय निघाला म्हणून बोलतो बर का. आता मी आया बहिणींच्या घरी, आपल्या गावातल्या लोकांच्या घरी रपू काय पॅन्टी काय शिरायला आणायला जातो, तर माझ्या डोळ्याने चित्र बघितलं की बाद झालं तुला दारू. आणि मग तुम्ही तिथंच गेलता आगीत उडी टाकायला. लोक बाद झालेली दिसली, तुम्हाला तुमचा प्रपंच बदलायला नाही दिसत होय. हा ह्याला दारू पाजली, लाज वाटायला पाहिजे की. म्हणे की मी आया बायांच्या घरी जातो, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. सांगते बघा कोण. चूक झाली का ना. पण गावात दारूबंदी झालीच पाहिजे माझं म्हणणं आहे आता. नाही झाली नाही झालीच पाहिजे. आता तुम्ही कुणीच चर्चा करू नका, डायरेक्ट मोर्चा काढा. ग बसायचं नाही. जिथं दिसेल ना तिथं दारू ठिचून काढायची. आलं लक्षात? हा आडवी बाटली करायची. हा झालीच उभी बाटली आडवी करायची. आलं लक्षात? हा. बाटली झालीच आडवी करायची पाहिजे, आता. झालीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. हा काय झाली पाहिजे? दारूबंदी झालीच पाहिजे. तुमचं का तोंड शिवलंय वय? दारूबंदी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. अरे दारूबंदी झाली पाहिजे. झाली पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. हे बघा गाना पका ही असली खतरावळ गावात आहे ना, त्याच्यामुळं आम्हाला दारूची सवय लागली. ही हरामखोर पहिला गावात बाहेर काढला पाहिजे. दारूची सवय लागली. आला का टेलरला का माझ्या जन्माच्या अगोदर बसलो मोतारा पितोय आणि मला म्हणतोय दारूची सवय माझ्यामुळे लागली. वाढलंय चालू नको. गाव ना गाव आमचं बरबाद केलं त्या दारू पाय. गाना पहिला ह्याचा काय निर्णय करा. वा आला का मी तर गाणाकडे गाण्याच्या कामासाठी आलोय. हा बघ, तुझ्या कामाची मला गरज नाही आणि माझी तुला गरज नाही. तुला जर गावाची गरज असली तो 2 दिवसात दारू सोड, नाही तर गाव सोड. नाही ही बरोबर बोलतोय का? हा. मला पटलं अजिबात. तुला काय बी पडतंय. अरे किसनराव दारू बंद कर पहिल्यांदा तू. हा मी हो का आत्ताच आम्ही सगळ्यांनी ना वचनं घेतल्यात. एकमेकाला आम्ही ठराव मंजूर केलाय की गावात दारू बंदी झाली पाहिजे. त्याच्याबरोबर दारू पिणारी बी हाणायची आणि दारू विकणारी बी हाणायची. पहिल्यांदा दारू विकणारी हाणायची. कोण दारू बंद करतोय? मी बी बघतो फाकडा. मी बी आंदोलनाला बसतो का बघा. अरे ह्यो म्हणजे का गावचा सरपंच आहे का? ह्याच्याकडून आधी लागलाय. चल निघ. आलं का लक्षात? निघ. चला रे. अरे गडबडला का मी तुझ्याकडे तुझ्या फायद्यासाठी आलो. तुझ्या फायद्यासाठी लय मोठा फायदा आहे. माझ्या फायद्यासाठी? हा माझ्या फायद्यासाठी आला होय. फायदा आणि तोटा तुम्हाला नको सांगू. माझा फायदा तुझ्या जवळच राहती. पण तुझा जर फायदा करून घ्यायचा असेल ना, 2 दिवसात आहे ना दारू सोडायची, ना तर गाव सोडायचं. काय? हो. अरे दारू सोडणार ही वागाय वय. अरे दारू पाजणार आहे. तुला तुझ्या फायद्यासाठी आलो, पण तू म्हणतो गावाच्या बाहेर हो. बाबा काय फायदा नको. आता झाल्यावर तोटा काय कमी झालाय होय? बघा की. अरे मग काय तुला सांगून उपयोग आहे बाबा. चल बाबा जा, तुझ्या तोंडाला लागाय मोकळा नाही मी. मला थोडा ऐकला का? काय ऐकू नको. आवाज बंद कर आणि दारू प्यायची बंद कर.
गडबा तुला ह्या गोष्टीचा लय मोठा पश्चाताप होणार आहे पश्चाताप. अरे बाबा झाला एवढा पश्चाताप पाय कमी झालाय पक्या. अरे तुला काय सांगू बाबा, हा बघ काय झालंय या दारुडी बघितली ना तरी माझा मेंदू हलतो या. काय ह्या दारुड्यांना तर ना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कसे होते फक्त दारूबंदी होते म्हणे. अरे फकडाचा आंदोलनाला बसतो, जाऊन उपोषणालाच बसतो दारूचा स्टॉक घेऊन. ना तुमच्या कानावर आलं का गावात मोर्चा काढायला लागले लोक. ही दारूबंदीचा विषय लय पेटलाय ना. भेटलाय की मला माहित आहे की. हाव चेअरमन ती सोडा, बायकोनी तर लय तकाटा लावलाय माझ्या माग. बाया अशा म्हणतात आणि बाया तशा म्हणतात. तुम्ही ती दारूबंदीचा निर्णय घ्या. घ्यायलाच पाहिजे की नाना. मला नको वाटतोय का निर्णय घ्यायला. मला तर वाटतंय गावातली दारू बंदच झाली पाहिजे. आणि मग वाटत नाही का मला. झालीच पाहिजे. पण 25% लोकांची तर माझ्या मतदान दारू पिणारच मतदान आहे मला. अहो नाना 25% लोकांसाठी 75% लोकांची वाट लावायची का अहो आपण? तसं नाही चेअरमन. काल दुसरी 25% लोक आलती माझ्याकडं जी आता पिते ती. नाना मला म्हणले, नाना तुम्ही जर दारूबंदीचा निर्णय घेतला ना तर आमचं मतदान तुम्हाला नाही. अहो पण नाना त्यांच्या मतदानासाठी गावाचा विकास राहिला ना. तुम्ही गावाच्या विकासाकडे लक्ष द्या की. अहो एवढून 7वी 8वीतली पोरं जर दारू प्यायला लागली तर आपल्या गावात काय राहिलं मग. अगदीच चेअरमन तुमचं म्हणणं मला मान्य. मला असं वाटतंय की पूर्ण दारू बंद झाली पाहिजे. अजिबात माणसं आली मोर्चाच आला. दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे. बोला की. तुम्हाला मी म्हणलं होतं की आपण सकाळी आपल्या दारात बसायचं मीटिंगला म्हणून. का लाज वाटली का? पाय चढ आलतो तुमच्या आमच्या दारात यायला. गाणा मी आज बाहेर गेलो. काय म्हणा गाणा बिना काय गेला मेला गाणा. मी आला कसा? मी बारामतीला. तुम्हाला दारूबंदी करायची ती का नाही ती सांगा. ठराव मंजूर करण्याचा राजीनामा द्या. बरोबर आहे. सरपंच व्हायला मोकळा लगेच. ऐका मला काय हो का गाणा पक्का मला वाटतंय 100% वाटतंय गावातली दारू बंदच झाली पाहिजे. मग करून टाका. मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी? अहो मग शब्दाच्या बाहेर नाही कवा करणार तुम्ही? तसं एकटं नानाच्या हातात आहे का करायला. त्याला मिटिंग बसवावं लागेल. गावातले अजून 4 लोक बोलावं उद्या लागतील. मीटिंग बसवा. उद्या बसवा बसवा. हा बसवा. चला चला. बस काहीच नाही आता. उद्या सकाळी मीटिंग बसवायची म्हणजे बसवायची. बसवा. माझी तुम्हाला साथ आहे. मी हो का तुमच्यामुळं मी आहे. मी हो का तुमच्या पुढे जाणार नाही कुणाच्याच. माझं म्हणणं काहीच नाही. बरं नाना तुम्ही सांगा. आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिले, आम्ही तुम्हाला हक्काने मतदान केले, आम्ही तुमच्या जवळ हातपाय नाही पटणार कुणाजवळ. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अवश्य या तुम्ही माझ्यापाशी या आणि माझा निर्णय कधीच चुकीचा बी होणार नाही. बरं तुम्हाला माहितीये का दारू विकणार ते पप्या त्याच्याकडे मी गेलो. म्हणलं का पप्या अशी तुझ्या दारू मुळे लागा माझ्या 50,000 रुपयाला घोडा लागला. मला लागू दे ना म्हणला. मग तिच्या आरावची भाषा किती आरावच्या भाषा. अरे गंडरले ती लय पैसा येतोय त्यांना त्याच्यामुळे ती आरावीचीच भाषा करते. मला काय म्हणला माहिती होती आणि 50,000 घालविले मला तुझी जिरवीन. कुठली भाषा? मी फक्त विचारा गेलो तू लगा म्हणला अमोलच्या खिशात पैसे होतं म्हणलं तर इथं दुसरी काय 4-5 जण होती तर म्हणला आम्ही बघत बसलोय आम्ही आमचं काम दारू विकायचंय. मग तो पियानारा कुठं पडतोय तिथं पैसे आमचा काय संबंध आहे? ही आपलं अमोल एक उदाहरण झाला. पण अशा अनेक लोक असतात पैसा आला की लगेचच मस्ती चढती, मस्तीमध्ये दारू पितो नाक्या परपंचाचं मात्र करून टाकतो. मी काय म्हणतोय काय असेल ते असेल. उद्याच तुम्हाला ठराव करू आपण. हा उद्या ठराव मंजुरी करायचं आणि उद्याच बंद झालं पाहिजे. उद्या ठराव होऊ शकत नाही. असं कसं सरपंच साहेब मी गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे का नाही सांगा मला. अरे कुणाच्या पोटचा प्रतिष्ठित नागरिक हाय का नाही सांगा माझं. 24 तास तर तू पितच असतो या माझा अधिकार आहे. गावातला नागरिक आहे मी. सरपंच साहेब हाय का नाही सांगा. तू हाय की बाबा गाव. मग माझं बी काय मत आहे हे तुम्ही बी विचारलं पाहिजे. काय मत आहे तुझं? ही दारूचा अजिबात काय दारूबंदी झाली नाही पाहिजे. का नाही झाली पाहिजे? काय अडचण आहे तुला? दारूबंदी झाल्यावर काय राहिलं आपल्या गावाला? चव राहिले का? नीट समजून सांगा. अरे दारूबंदी झाली तर गावची उलट प्रगती होईल. कशाची गाव विकासाच्या पथावरती जाईल. अरे कसं झालं गाव मला घे नाही. तुझ्या थोबाडाला चव नाही तू काय गावाची चव सांगतोय? माया थोबाडाला नाही झोप. गावातल्या प्रत्येक नागरिकाला झोप आहे. पका तुला मी सांगतो किस्सा कसा आहे. समजा गणवा आपल्या गावातला माझ्यासारखा एखादा एवढा गाडी घेऊन गेला आणि ती जर धडाकला
तर ती गाडी घेऊन कुठं जाणार? या आंबल्याच्या गाडीवर जाणार का नाही? पण जर समजा तोच माणूस जर दारू नाही पिला तर धडकणार नाही धडकला म्हणजे आंबल्याचं नुकसान. म्हणून गावातला प्रत्येक नागरिक धडकला पाहिजे आणि ती गाडी घेऊन आंबल्याच्या गॅरेजला आला पाहिजे. म्हणजे ही अर्थव्यवस्था ढासळणार नाही. पका बरोबर आहे. आपल्या गावातला होऱ्या डॉक्टर त्याला जर समजा धडकला, त्याला बंडेज लावायचे, गोळ्या पाहिजे, इंजेक्शन पाहिजे. दारू नाही पिल्यावर, नाही धडकल्यावर, नाही पडल्यावर ते दवाखाना बंद पडेल गेला का काढवाला का? होय का? बरोबर झालं का तू तत्वज्ञान सांगून? मला सांग, त्यापेक्षा दारूच नाही प्याला तर भांडणं बी होणार नाहीत, माणूस बी जाऊन धडकणार नाही. बरोबर आहे ना? आणि असं तू म्हणतोय कपडे फटतात, कर आमचे कपडे नाहीत फटत. तशी बी कपडे फटतेच ना. असं काय माणूस सर्दी पडस ताप खोकला थंडी होते का नाही? अशी काय दवाखान्यात जात नाही तू? आम्हाला होतच नाही. अरे आम्हाला होत नाही. अरे किसनराव, असं नसतं. गाडी धडकली म्हणूनच गॅरेज लावी. अरे सर्व्हिसिंगला येते, इंजिन कामाला येते, कोणाची कलच पेट. अरे पण मी काय म्हणतोय आमल्या, समजा दारू पिऊन माणूस धडकलाच आणि ते वाचलाच नाही म्हणल्यावर काय करणार? तुम्ही याला जाग्याव. अरे कसं काय? किसना दारू पिऊन उलट नुकसानच आहे. आज तुला माहितीये का, आपल्या गावातली बारकी बारकी पोरं सुद्धा तुमच्यामुळं सवय लागली त्यांना. कोणामुळं? ना मी काय म्हणतोय, आपण हे किती जरी कीर्तन गायलं ना तरी असली दारुडी काही सुधरत नसते. त्याच्यापेक्षा आपण आपल्यापासून सुधरू. तू स्वतःपासून सुधर. दारूबंदीचं राहू दे, पण तू दारू प्यायची बंद करा. या मताला ना पक्याच्या मी 100% सहमत आहे. तुम्ही सहमत बरोबर? आहे. दुसऱ्याला जे उपदेश करण्यापेक्षा ना सुरुवात माझ्यापासून करू. आधी मी दारू सोडील, माझ्या कुटुंबातली सोडत्याल आणि मग आपण आजूबाजूला सोडायची भाषा करू. तुम्ही शेजारी पाजारी कोण पिटतंय का बघायचं. काय कुठं आपल्या गावातलं हे सोड बाबा. आपण जे हे बंदी म्हणतोय की नाही, बंदीपेक्षा आपण सुधारलो तर पण ऑटोमॅटिक दारू संपते. आपणच नाही पिलो तर दुकानदार जी कायला दारू आणतो त्यांनी काय आंघोळ करील का? मला एक सांगा. सांगू, आपण त्याला सांगू ममंश जीवलो की जीव भूत सनातन. अरे प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे. अरे तू दारू प्याला म्हणजे आतल्या देवाला सुद्धा दारूचा अभिषेक घालतोय. बरोबर आहे. पण मला एक सांगायचंय, सरपंच साहेब काय म्हणतात की माझ्याकडे बघून बारकी बारकी लेकरं दारू पिते. चुकीचं आहे गणबाई, चुकीचं. कसं म्हणजे आजकालचे प्रत्येक गावातला नागरिक म्हणजे पोराचा बाप काय म्हणतो, बाबड्या हे धर 100 रुपये आणि जा 1 क्वार्टर घेऊन ये. बाबड्या 1 सोडा घेऊन ये, 1 सिगरेट आण, 1 गुटखा आण. ती पोरग काय करतो आणि बापी काय म्हणतो, येताना तुला एखादी चॉकलेट बी आण. पोरग परत काय म्हणतोय, बाप मला हे आणायला सांगतो मला चॉकलेट खायला लावतोय. मग पोरग त्याच दिवशी म्हणतं एकदा ह्याच्यामध्ये काय खेळ काय मजा, एकदा मी टेस्ट करून बघतो. तेव्हा पोरग तेव्हाच पहिल्यांदा पोरग खातं ती म्हणून आणि तिथूनच सुरुवात होती. म्हणूनच आपण सुधारायचंय. दारूवाल्याचं काम काय? आपणच प्यायला नाही गेल्यावर ना दारूवाला कुठं इकल. मला सवय लावली ह्या दिलवाल्याने. काय दिलवाले? नास काय येऊ दिलवाले लहानपणी असताना कोणी मला क्वार्टर आणायला सांगितल्या. बरं ऐका की आता हे झालं गेलं. आपण जर किती जरी गुराळ गात राहिलो तर मागच पुढे येणार आहे. तिथनं पुढे सगळ्यांनी आपण इतकी जनजागृती करू. ह्या दारूच्या पायात लागा माझं 50,000 रुपयाला चुना लागला का? नाहीतर काय. अरे का काय लागा माझ्याकडे सारखं बघतोय लागा तू. कुत्र्या तू गप गणवा तू. किसनराव नीट बोल. शब्द काढायचा नाही बाहेर का बस. काय झालं? तर काय झालं किसनराव? काय झालं म्हणजे गणवा तुला सांगतो, हे 2 जण का काल ही दिलवाल्याली हे क्वार्टर घेऊन माझ्या समोर तिथं तुला सांगतो हॉटेल मधनं पैसा घेऊन असा बंडल फिरवत होता. पैसे तर आपल्याकडे पैसे कुणाला माझा आलाय दिलवाले पैसे घ्या. काय किती पैसा आहे? 1 पैसे ना पैसे काय पैसे खातोय किती पैसे लय पैसे काय मी ठेवतो. चोराच्या देवर रे चोर 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 माझ्या खिशात लगा राहू दे आम्हाला लगा कुठनं बुद्ध्या सुटले दारू काढली काय माहिती. मला ह्याच्या मागे जावंच लागते. एवढं पिऊनच जात होता. त्याच्यामुळेच घ्या. योग तुझं 50,000 मी मोजले ते ह्याच्यामध्ये 49,000 रुपयात बघा. 1,000 रुपयाची ही 10 रुपयाला तुझी 1,000 रुपयाची कुत्रे. ह्याच्यातला मी 1 रुपया खर्च केला नाही आणि आडवी पडली होती. अरे ह्यांना तुम्हाला सोसत ना 10 रुपयाला तर कशाला प्यायची र.
मी 4 क्वार्टर पितो पण दिवस मावळला की घरी येतो. आमल्या 1000 रुपये दारू प्याला तू? अरे लगा तुला किती वेळा सांगायचं लगा मी प्यायला नव्हतो गेलो लगा हिने गुलवून मला नेलं. मला म्हणलं औषध लगा. तू लगा मला परत अमोलला काय सुद्धा नाव ठेवू नको. अमोलचं काही चुकलं नाही. विषय असा झाला ह्या नासक्या माणसाने कुठं केला सगळा. अमोल हे जे मला माहितीये का ती दारू आहे का काय आहे का? जेव्हा तेव्हा येतोय माझ्या दारू प्यायलाच नाही तू. अमोलला त्यांनी भरी घातलं आणि अमोलला त्या वाईट गोष्टीकडे नेलं. शेवटी अमोल भरकटू शकतोच ना. अमोल कशी झालंय बरकटाला लहान बाळ नाही बे. नसलं तरी असं होत असतं लका. जाऊ द्या बाबा, ए बाबा तू औषध पी ना 3 ड्रेल पी. माझं मला 50,000 रुपये मिळाले देवाच्या दयानी. जय भोलेनाथ. आमची एक तर गरिबी हटाना कसं बी असू आलं दे, लक्षात. किसनरावला का प्रामाणिक आहे. दारुडा जरी एवढा आहे, असला, नाना? तरी बस त्यांनी काय सगळं का असं प्रामाणिक. ना, माझं 50,000 रुपये जरी मिळलं असलं ना तर दारू विषयी मात्र जनजागृती करायला मी थांबणार नाही. माझ्या मागून यायचं असलं तर या नाहीतर नका येऊ. माझा मी चालू. जय रामजी की. गाणं येतो या मी सांगतो गाण्याला. पण सगळ्यात महत्वाचं तू दारू प्यायची पहिली बंद कर. कारण गावात तू दारू प्यायची बंद केला ना सगळी दारू बंद होणार. या बरोबर आहे. बघा काय माहितीये का मी दारू ना पेले की माझा हात थरथर कापतात. पैसे कमी करेल मी आता. कमी करशील ना. कमी करेल. कमी करत करत बंद करून टाकायची. बंद करून तिचा जाळ करायचा. दारू नको आपल्याला. चला. गावातच दारू नको. शपथ घे इथं. काय दारू कमी करशील म्हणून. हा, घे शपथ. बरे आज मी प्रतीक्षा घेतो. प्रतिज्ञा घेतो. मी दारू बंद करून टाकणार आहे. आजच्या दिवस पेणार. उद्यापासून उगवता सूर्य विदाऊट दारू. ओके चला. चला. नाना, कुठे चला. गेला? चला.